मित्रांनो, पी-एफ खातेदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता पी-एफ काढण्यासाठी 3 ते 7 दिवसांचा वेट करण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला यू-पी-आयच्या माध्यमातूनच पैसे हे बँकेत ट्रान्सफर करता येणार आहेत. त्या संदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. आनंदाची बातमी आहे. 8 कोटी सभासदांना आता नवीन वर्षाची भेट देण्यात आली आहे. त्यानुसार आता पी-एफचे पैसे काढण्यासाठी कार्यालयात जाण्याची काहीच गरज नाही आहे. येत्या एप्रिल महिन्यापासूनच कर्मचारी थेट यू-पी-आयच्या माध्यमातूनच आपल्या पी-एफ खात्यातून पैसे काढू शकणार आहेत. पी-एफची रक्कम अवघ्या काही मिनिटाच्या आतच बँकेमध्ये ट्रान्सफर हे देखील केले जाणार आहे. त्यामुळेच पी-एफ खातेदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही नेमकी नवी सुविधा काय आहे? तर बघा, सध्या पी-एफ काढण्यासाठी दावा करावा लागतो. तो आधी दाखल करावा लागतो, ज्यासाठी किमान 3 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो. मात्र या नव्या प्रणालीमध्ये कर्मचारी आपले यू-पी-आय पिनचा वापर करून अगदी सुरक्षितपणे व्यवहार करू शकणार आहेत. यासाठी सध्या ई-पी-एफ-ओ मार्फत सॉफ्टवेअरमधील जे काही तांत्रिक त्रुटी आहेत ते दूर करण्याचं काम सुरू आहे. हे काम एकदा का पूर्ण झालं की नंतर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून पी-एफचे पैसे अगदी मोबाईलवरून यू-पी-आयच्या माध्यमातून घेता येणार आहेत. यापूर्वी ॲटो सेटलमेंट प्रक्रियेची मर्यादा 1 लाख रुपये होती. ती देखील आता वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे ही पण एक आनंदाची बाब आहे. बघा मित्रांनो, आयुष्यामध्ये कधी कोणते इमर्जन्सी फंडची गरज लागेल ते सांगता येत नाही. आजारपण असेल, शिक्षण असेल, लग्न किंवा घर खरेदी यांसारख्या तातडीच्या गरजांसाठी आता कर्मचाऱ्यांना एक प्रकारे पर्याय मिळाला आहे. त्यानुसार आता पी-एफचे पैसे कर्मचारी लगेच काढू शकणार आहेत. अगोदर जसं 3 ते 7 दिवसापर्यंत वेट करावा लागत होता, वाट बघावी लागत होती, एकदम किचकट प्रक्रिया होती. पी-एफचे पैसे लवकर काढताच येत नव्हते. त्यामुळे बरेच कर्मचारी पी-एफचे पैसे हे देखील काढत नव्हते. खूप अवघड होतं. तीच आता प्रक्रिया अगदी सोपी करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा ही नवी सुविधा सुरू होईल तेव्हा यू-पी-आयच्या माध्यमातून पी-एफ कसा विड्रॉ करायचा, बँकेत पैसे कसे घ्यायचे, त्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस नक्की लिहा, जेणेकरून मला कळून येईल की तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि मी एप्रिल महिन्यामध्ये त्या संदर्भातील एक व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.